मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला माहीत असेल की मार्च आणि एप्रिलचे असे दोन्ही हप्ते महिलांच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत. आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आलेले नाहीत आणखी. त्यामुळे लाडक्या बहिणी आतुरतेने त्याची वाट पाहते की आता नक्की आमचे हप्ते हे बंद तर होणार नाहीत किंवा कधी येतील याची पूर्णपणे ते प्रतीक्षा करत आहेत. परंतु तुम्हाला मला सांगायला आवडेल की असं काही होणार नाही, कारण ज्या सरकारने महत्त्वाकांक्षी योजना चालू केलेल्या असतात त्या कधी बंद होत नसतात. समाजातील गरजू आणि योग्य व्यक्तींनाच त्याचा लाभ भेटला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की यासाठी वेळोवेळी सरकारनं तुम्हाला के-वाय-सी अपडेट करण्याची वेळोवेळी तुम्हाला ती तारीख वाढवून दिली होती आणि तसं पाहता शेवटची तारीख ही ती 30 एप्रिल 2026 पर्यंत होती. आत्तापर्यंत जेवढ्या महिलांनी त्याची के-वाय-सी अपडेट केली आहे किंवा एडिट केलेलं आहे, काही चुकली असेल तर परंतु आता 30 तारीख क्रॉस केल्याच्या नंतर त्या महिलांना परत आता त्यांची के-वाय-सी करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार नाही आहे. कारण सरकारनं तुम्हाला बऱ्याचशा वेळा त्याच्यामध्ये संधी वगैरे दिलेली होती. परंतु आता माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक नवीन अपडेट समोर येत आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस तुमचं जे फॉर्म भरले होते किंवा अर्ज केलेला होता लाडकी बहीण योजनेसाठी, तुम्ही त्यावेळेस जे कागदपत्र तुमचे सबमिट केले होते त्यावेळेस तुमचं नाव वगैरे असेल किंवा तुम्हाला माहीत असेल की आपल्या घरामधली एक व्यक्ती त्याच्यामध्ये घरामधील काही व्यक्तींची जे नाव आहेत किंवा लग्न करून जे सासरी मुली जातात त्यांचे नाव आता त्याच्यामध्ये त्यांनी काही ॲड केलेले आहेत. आता के-वाय-सी करताना त्यांच्या नावामध्ये काही बदल असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक अकाउंट खातं असेल, यामध्ये पूर्णपणे नावाचं साम्य असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. आता सरकारचा असा नवीन नियम आहे. त्यासाठी जर तुमच्या अकाउंटमध्ये असेल किंवा बँक अकाउंटमध्ये असेल किंवा आधार कार्डमध्ये जर पूर्ण नावामध्ये साम्य नसेल तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर साऱ्या महिलांना अकाउंट कसं पैसे कसे डी-बी-टीद्वारे पैसे म्हणजे तुमचं आधार कार्ड सीडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये अशा भरपूर साऱ्या महिला आहेत की त्यांचं अर्जही बरोबर आहे, त्या पात्र आहेत, परंतु त्यांचं आधार सीडिंग झालेलं नाही आहे. काही त्यांना त्याची कल्पना नाही, त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीत. तर सर्वात आधी तुम्ही एक आपण चेक करू शकता की तुम्ही तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे की नाही ते पूर्णपणे चेक करून घ्या. नसेल तुम्ही बँकेमध्ये अर्ज देऊन तुम्ही सीडिंग करून घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईनही करू शकता. तसे वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड येतं तुम्ही सीडिंग करून घेऊ शकता. जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये डी-बी-टीद्वारे तुमचे येणारे पैसे मिळून जातील. मार्च, एप्रिल आणि मे जवळजवळ असे 4,500 रुपयाचं जे अमाऊंट आहे ते पूर्ण लाडक्या बहिणींचं पेंडिंग आहे. हे तुम्ही कधी येतं वाट बघताय. तुम्हाला सांगायला आवडेल की आता तुम्ही बघू शकता की हे आता आर्थिक वर्ष होतं, त्यामध्ये भरपूर सारे असे त्याचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यासाठी तुम्हाला वेळ लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये बऱ्याचशा अपात्र महिलांना जे आहे त्याचा लाभ मिळालेला होता. परंतु आता सरकारचं असं ठोस पाऊल आहे की अपात्र व्यक्तींना याचा लाभ न द्यायचा, जे पात्र व्यक्ती आहेत त्यांनाच लाभ द्यायचा. आता तुम्ही बघू शकता की जर अपात्र तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुमचं जवळजवळ वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2-2.5 लाखाच्या पुढं नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही निकष तुम्ही एकदा ठरवून दिले तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जर अपात्र ज्या अटी काय आहेत तुम्ही बघू शकता. ज्या कुटुंबाचं जे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे तो आयकर वगैरे भरत आहे किंवा ITR भरत आहे, याही कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार नाही. परंतु आता असं निदर्शनास आलं आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी या प्रकारचा फायदा वगैरे घेतलेला आहे. ज्याच्या घरामध्ये सरकारी माणूस नोकरीला आहे आणि त्यांनीसुद्धा फॉर्म भरलेत आणि त्यांनाही त्याचा लाभ मिळालेला आहे. जवळजवळ तुम्ही बघू शकता ज्यावेळेस ही योजना चालू झाली की 2.80 लाखापर्यंत म्हणजे 2,80,00,000 महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्याचबरोबर त्यांना आता लाभही भेटलेला आहे. परंतु आता मागच्या महिन्यामध्ये त्याची पूर्णपणे छाननी करून आता जवळजवळ फक्त 1,80,00,000 महिलांनाच त्याचा लाभ भेटणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ बऱ्याचशा महिला त्याच्यामधून कमी करण्यात आलेल्या आहेत आणि याचा त्यांना लाभ मिळणार नाही, कारण त्यांनी अयोग्य पद्धतीने लाभ घेतलेला आहे. यासाठी तुम्हाला काय करायचे की तुम्ही योग्य पद्धतीने लाभ घ्या. तुमची सरकारी कागदपत्र असतील ते जमा करा, त्याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट असतील व्यवस्थित वगैरे ठेवा आणि त्याच्यामध्ये तुमची के-वाय-सी जर केली असतील तर तुम्हाला येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कसं आहे मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला जाईल आणि लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पूर्णपणे ते डी-बी-टीद्वारे त्यांचे पैसे पाठवले जातील. तो आय होप की हा व्हिडिओ इथपर्यंतच होता, कारण नवीन जास्त काही याच्यामध्ये अपडेट नाही आहे. कारण 30 लाडक्या बहिणीची परत अपडेट सांगण्यात ज्यामध्ये काही अर्थ नाही. कारण तुम्ही बघू शकता की एक तुम्ही 10-15 तारखेपर्यंत तुम्ही थांबू शकता. तोपर्यंत सरकारनं एकदा पैसे त्याच्यात टाकायला चालू केल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील. मार्च आणि एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे जरी पैसे नाही आले तरी तुम्हाला कमीत कमी 3,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हा लाभ मिळून जाणार आहे. तर जास्त तुम्ही एक चिंता करण्याचं कारण नाही. हे तुमच्या लाडक्या बहिणीला एक विनंती आहे. जर आम्ही सांगितले तुम्हाला माहिती आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतो. आणि तुमचं लाईक आणि शेअर वाढलं पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण तुमची माहिती आपण पुढं फॉरवर्ड करण्यासाठी आपण पुढं व्हिडिओज वगैरे बनवत असतो आणि नवीन तुम्हाला अपडेट सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.